या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनात कळलं। आम्हाला विचारतात काय हो निवडणुकीला 3 वर्ष आहेत, निवडणुका गेल्या खड्ड्यात। रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे। आता झुरळ काय करू शकतात हे अख्ख्या देशानं पाहिलं। गेल्या अनेक दिवसांपासून नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला। आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय आपल्या संघर्षाचा विजय असल्याचं म्हटलं असून जंतर मंतरवर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। या घडामोडीनंतर मुंबईतील उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं। विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले। सभास्थळी गर्दीचा महापूर उसळला होता। विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा झेंडा आणि घोषणांनी संपूर्ण परिसर तणाणून गेला। यानंतर सर्वांच्या नजरा ठाकरे बंधूंच्या भाषणाकडे लागल्या होत्या। राज ठाकरे यांनी माईक हातात घेताच एका वाक्यातच संपूर्ण विषय मांडला, तर उद्धव ठाकरे यांनी पुढचा नंबर कोणाचा आहे याचे स्पष्ट संकेतच दिले। त्याचवेळी अमित ठाकरे यांच्या एका कृतीनं उपस्थितांची मनं जिंकली। मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनात कळलं। कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे। हा खरा विष्णूचा अवतार आहे। हा खरा विष्णूचा अवतार आहे। आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी की आता तरी देशाकडे लक्ष द्या। ते तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे। इथेनॉल वरती बोलतायत ते। आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याही पेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत। या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही। फक्त एकच विषय की ठिणगी आता पडले, देशभर वणवा पेटलेला आहे। लगेच आम्हाला विचारतात काय हो निवडणुकीला 3 वर्ष आहेत, निवडणुका गेल्या खड्ड्यात। नमस्कार, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला लढायला शिकवलं आणि लढाई जिंकल्यानंतर उत्साहात साजरा पण करायला शिकवलं। त्याच्यामुळे तुमच्या लढ्याला माझा सलाम। एक बार अमित सर के लिए जोरदार तालियां। एक राउंड जय हिंद का मुंबई पुलिस के लिए। जय हिंद, जय हिंद, जय हिंद। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। एकूणच संपूर्ण कार्यक्रमात विजयी जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। तुम्हाला याबाबत काय वाटतं आणि पुढचा नंबर कोणाचा असेल? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा।